नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे। मित्रांनो, या दोन्ही योजनांपैकी तुमच्या घरामध्ये कोणी लाभार्थी असेल किंवा तुम्ही स्वतः लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। कारण राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आल्यामुळे राज्य सरकारने या योजनेमध्ये दोन मोठे बदल केले आहेत आणि हे दोन्ही बदल दरमहा मिळणाऱ्या पेन्शन संदर्भात असल्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तसेच चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर सबस्क्राइब अवश्य करा। चला व्हिडिओ सुरू करूया। तर पहा मित्रांनो, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते संजय गांधी निराधार योजनेचा त्याचबरोबर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचा थेट लाभ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी अद्ययावत पोर्टल विकसित करून त्याचं अनावरण केलं होतं। तर त्यानुसार आता संजय गांधी निराधार योजनेचं आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचा थेट लाभ लाभार्थ्यांना डीबीटी अंतर्गत इथून पुढे दिला जाणार आहे। म्हणजेच या योजनेचा निधी मंजूर झाल्यानंतर जिल्ह्यांना वितरित करण्याऐवजी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अर्थात डीबीटीच्या माध्यमातून थेट रक्कम जमा केली जाणार आहे। त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला वेळेवर दरमहा पेन्शन देण्यासाठी प्रत्येक महिन्याची 5 तारीख निश्चित केली जाणार आहे। त्यामुळे राज्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या 15,97,116 तर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या 29,62,015 असे एकूण 45,59,131 लाभार्थ्यांना याचा मोठा लाभ होणार आहे। कारण या पोर्टलमुळे या सर्व लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला वेळेवर आणि थेट बँक खात्यात हे निराधार पेन्शन मिळणार आहे। मित्रांनो, या योजनेसंदर्भात तुमचे इतर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये अवश्य विचारा। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर असेच महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद।